एका कॉलेज तरुणीला एका पुरुषाचा नाद लागलेला होता आणि तो पुरुष त्या तरुणीपेक्षा काही वर्षांनी मोठा होता। ती कॉलेजमध्ये शिकत होती, तर हा एक व्यवसाय करायचा, एका ठिकाणी काम करायचा। हे सगळं असताना त्या तरुणीला तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडायचा आणि ती त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची, वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला जायची, बोलायला जायची, सगळं काही अगदी त्या पुरुषाबरोबर करायची। पण मात्र एक दिवस ती तरुणी त्या पुरुषाला एका दुसऱ्याच महिलेबरोबर पाहते आणि जेव्हा त्या महिलेबरोबर पाहते तेव्हा या तरुणीच्या पायाखालची वाळू सरकते आणि ती एक टोकाचा निर्णय घेते। कारण की त्या तरुणीनं त्या पुरुषाला ज्या महिलेबरोबर पाहिलं होतं ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून याच तरुणीची आई होती आणि याच तरुणीच्या आईनं आणि मुलीनं एकाच पुरुषाबरोबर संबंध ठेवले होते आणि यामधून एक धक्कादायक प्रकरण घडलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील भुज जिल्ह्यातील जे हमीर मोरा गाव आहे, या गावाच्या कडेला एक समुद्र किनारा आहे, म्हणजे कच्छ जे आहे त्या कच्छच्या जवळचं हे गाव आहे, समुद्र किनारा आहे आणि या समुद्राच्या कडेला एक मच्छीमार त्या ठिकाणी जात होता। सकाळी सकाळी फिरत होता तेव्हा मात्र त्या वाळूमधून त्याला एक चमकणारी वस्तू दिसली, चमकणारी गोष्ट दिसली। तेव्हा त्यानं जवळजवळ जाऊन प्रयत्न केला की नेमकं काय चमकतंय, तर त्याला त्या ठिकाणी एक चमकणारी अंगुठी दिसली आणि त्यानं ती अंगुठी काढण्याचा प्रयत्न केला, तर त्या अंगुठीसोबत बोटसुद्धा बाहेर निघलं आणि ते बोट बाहेर काढलं की हळूहळू हात निघाला आणि संपूर्ण डेड बॉडीज त्यामध्ये पुरून टाकलेलं असल्याचं त्या मच्छीमाराला समजलं। त्यानं तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि त्या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला। तो मृतदेह कोणाचा आहे, काय आहे याची चौकशी केली, पण मात्र आजूबाजूचे लोक त्या महिलेला कोणीही ओळखत नव्हतं। आता मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्या महिलेचे काही फोटो काढून त्या ठिकाणी याच्यामध्ये पॉम्पलेटवर छापून ही कोण आहे शोधण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तिचा काहीही ताळमेळ लागत नव्हता की ही महिला नेमकी कोण आहे, काय आहे, तिचं नाव काय आहे हे सुद्धा समोर येत नव्हतं। आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी महिला बेपत्ता झाली आहे का, काय झाली आहे का, याची काही तक्रार आहे का, हे सुद्धा पोलिसांनी तपासून पाहिलं, पण काही सबूत, काही पुरावा समोर येत नव्हता। मग मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली, आजूबाजू CCTV कॅमेरे हे सुद्धा तपासून पाहिलं, काही तपास लागला नव्हता। मग पोलिसांनी याच तपासादरम्यान पोलिसांना समजलं की 13 जुलै 2023 रोजी या गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये एक महिला जी आहे ही एका कार्यक्रमामध्ये दिसली होती असं तिथं काही जणांनी सांगितलं होतं आणि सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या कार्यक्रमामधले काही फुटेज वगैरे मिळवले आणि त्या फुटेजच्या आधारे तपास चालू केला। तेव्हा समजलं की ही जी महिला आहे ती महिला त्या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीबरोबर दिसत होती आणि तो व्यक्ती त्या महिलेचा नवरा नसून त्या महिलेचा प्रियकर होता। पोलिसांनी जेव्हा तिचा CDR काढला, कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा समजलं की ती एका पुरुषाच्या संपर्कात आहे। पोलिसांनी जेव्हा त्या पुरुषाचा कॉन्टॅक्ट नंबर काढला, त्याच्यासोबत संपर्क केला, त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा पोलिसांना समजलं की हा जो पुरुष आहे तो त्या महिलेचा प्रियकर आहे आणि याच पुरुषानं त्या महिलेला ठार केलं आणि त्यामध्ये ठार करण्यामध्ये त्या महिलेची जी मुलगी आहे, कॉलेजची तरुणी आहे, तिचासुद्धा सहभाग आहे। म्हणजे तिच्या प्रियकरानं, तिच्या मुलीनं या दोघांनी मिळून त्या महिलेला ठार केलं होतं आणि पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण उघड केलेलं होतं। जेव्हा त्या पुरुषाला सगळं काही गोष्ट विचारली तेव्हा त्यानं सांगितलं की ही जी महिला आहे ती 34 वर्षीय आहे। काही वर्षांपहिले तिचं लग्न झालेलं होतं, तिला अगोदरच एक मुलगीसुद्धा होती, पण मात्र पहिल्या नवऱ्यापासून ती वेगळी झालेली होती, घटस्फोट घेतलेला होता। 2014ला तिनं दुसरं लग्न एका व्यक्तीबरोबर केलं होतं, पण मात्र त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुद्धा तिचा सुखाचा संसार चालला नाही। काही दिवसानंतर त्यालासुद्धा घटस्फोट दिला, त्याच्यापासून सुद्धा वेगळी झाली आणि 2023ला हा जो
पुरुष आहे योगेश नावाचा, त्याच्या संपर्कात ती महिला आलेली होती आणि या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झालेले होते। आता हा जो आरोपी योगेश आहे त्या महिलेचा प्रियकर आहे। हो, हा पेशानं एक पेंटर आहे आणि तो चित्र वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं काढतो, पेंटिंग करतो आणि अशाच पेंटिंग करण्याच्या नादानं तो एक दिवस त्या कॉलेजमध्ये गेला होता। त्या महिलेच्या तरुणीची आहे, मुलगी आहे, तिच्या कॉलेजमध्ये गेला होता, पेंटिंग करत होता। तेव्हा त्या तरुणीला ती पेंटिंग मोठ्या प्रमाणात आवडली होती आणि ती तरुणी या पेंटरच्या योगेशच्या प्रेमात पडलेली होती आणि या योगेशचे आणि त्या मुलीच्या आईचे अगोदरच प्रेमसंबंध निर्माण झालेले होते। यानं ती गोष्ट तिच्या आईपासून लपवली होती की तिच्या मुलीबरोबर याचं चालू आहे आणि मुलीपासून ती गोष्ट लपवली होती की तिच्या आईबरोबर याचं चालू आहे। अशा पद्धतीनं एकाच पुरुषांनी दोघीसोबत संबंध ठेवलेले होते आणि हे अशाच पद्धतीनं चालू होतं। मग हे सगळं चालू असतानाच एक दिवस ती जी तरुणी आहे ती या पुरुषाला एका ठिकाणी भेटायला गेली। भेटायला गेल्यानंतर तिच्याच आईचा कॉल तिच्या मोबाईलवर आला आणि ती कोणाचा फोन आला, काय आला, हे संपूर्ण प्रकरण विचारत होती। तेव्हा मात्र तो उडवाउडवीची उत्तरं देत होता, पण मात्र तिला जेव्हा सत्य समजलं तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिनं तिच्या आईला ठार करण्याचा निर्णय घेतला। कारण की तिची आई आता तिच्याच प्रेमामध्ये अडथळा ठरत होती, म्हणून त्या कॉलेज तरुणीनं आणि तिच्या प्रियकर या पेंटरनं या दोघांनी त्या महिलेला ठार करायचा निर्णय घेतला होता आणि नंतर मग तिला ठार करण्यासाठी एक दिवस त्या महिलेनं याला घरामध्ये बोलवलं आणि त्या घरामध्ये त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करत असतानाच त्या पुरुषाने त्या महिलेचा 34 वर्षीय गळा आवळला, त्या ठिकाणी ठार केलं आणि या तरुणीनं त्याला साथ दिली। दोघा जणांनी मिळून तिचा मृतदेह समुद्राच्या कडेला नेला। समुद्राच्या कडेला नेऊन त्या वाळूमध्ये पुरण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्या ठिकाणी आजूबाजूला लोक येतील बघतील म्हणून त्यांनी तो मृतदेह वरवरच पुरला आणि त्या ठिकाणाहून फरार झाले। कोणाला काही समजणार नाही असं त्यांना वाटत होतं, पण मात्र समुद्राकडेला पाणी आल्यामुळं ती वाळू सरकल्यामुळं तो मृतदेह उघडा पडला होता, त्या मच्छीमाराला दिसला होता आणि त्यानं हे संपूर्ण प्रकरण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं होतं। पोलिसांनी आता त्या तरुणीला आणि त्या आरोपी प्रियकराला दोघांनाही ताब्यात घेतलंय। कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे, पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जे वर्तमानपत्रामध्ये, प्रसारमाध्यमामध्ये छापून येतं तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो। या प्रकरणामध्ये जे काही घडलंय त्या तरुणीनं त्या आईसोबत केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।